सातत्याने कंचन पाहिलं, कारण 72 संघांचा समावेश, 72 संघांना एक संधी दिली की प्रत्येक संघ माझा नाराज होणार नाही या हेतूने त्यानं संघ खेळवले. उसारघर संघ असेल आणि खास करून स्पर्धेचे शिल्पकार पांडुरंग दादा संते. पहिला चेंडू बॉटम हँडने चेंडू खेळलाय, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. डायरेक्ट हिट होईल का ह्याचा विचार करत होता गोलंदाज, मात्र डायरेक्ट हिट झाला नाही. तोपर्यंत 2 धावा. सुरुवात चांगली आहे. हार्दिकने देखील मगाशी सांगितलं, नाणेफेकी जिंकला असता तरी मी फलंदाजी घेतली असती, आणि फलंदाजी घेत असताना किती धावांपर्यंत मजल मारू शकतायत याचं उदाहरण मात्र दिलंय. ओकेला चेंडूला, चेंडू येतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पाहता पाहता चेंडू सीमा रेषेबाहेर. 4 धावा. या स्पर्धेला देखील आमचे मित्र सन्माननीय हरेश शेठ भोईर वाकलन यांच्याकडनं देखील स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा येत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 6 धावा 2 चेंडूंचा सामना झालाय. आणि नेहमीच क्रिकेटमध्ये जरूर असं असतं की एखादा खेळाडू नसेल, एखादा खेळाडू असेल, परंतु त्याची उणीव असू देत नाहीत का हाच खेळाडू पाहिजे अशा. कारण ज्या ज्यावेळी एखादा खेळाडू नसतो त्यावेळी संघ देखील चांगल्या प्रकारे खेळतोय. कांचन आपण नेहमी पाहिलंय, कारण नेहमीच सचिनच खेळेल, परंतु सचिन ज्यावेळी झिरू जायचं त्यावेळी येणारा मागचा फलंदाज देखील दाखवून देत होता की चांगल्या प्रकारे ते खेळत होते. तशा प्रकारे कुठेतरी बऱ्याच संघामध्ये बरेच खेळाडू नसतात. इनसाइड हवेमध्ये चेंडू एसटी रक्षक जज करतात आणि फलंदाज बाद. पहिला गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 7 धावा. आणि दिवा संघाच्या संघनायकाने देखील आम्हाला सांगितलं की आज आमचा संघ म्हणजे पूर्ण जे चांगले खेळाडू, चांगले म्हणजे म्हणता येणार नाही, जो खेळेल तो चांगला, की बरेच खेळाडू आज स्पर्धा प्रयत्न असेल आणि तो प्रयत्न आपल्याला दिसतोय की चांगल्या प्रकारे षटक हाताळतो ते गोलंदाज. P1चा वापर म्हणजे पॉवर प्लेमध्ये जे ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जाते, जो अस्त्र चांगला असतो, पॉवरफुल असतो, त्याचा गोलंदाजाचा वापर करण्यात आलाय. गौरव चांगल्या प्रकारे षटक हाताळतोय. गौरव वाडेकर चांगल्या प्रकारे षटक हाताळतो, दिवा संघाचा गोलंदाज आहे. विघ्नेश गौरव वारेकर चांगल्या प्रकारे षटक हाताळत आहेत. पहिले षटक मार्गस्थ असताना धावसंख्या धावफलकावर 7. बॉटमॅनचा वापर केलाय, केवळ सन्मान दिला चेंडूला. सलीम मेडनचा शतरक्षक होता, चेंडूला पकडलाय शॉर्ट मिड विकेटला. 1 धाव आली. 1 धावेबरोबर धावसंख्या धावफलकावर 8 धावा पाहायला मिळत आहेत. संयम जरूर बाळगला. 1 चौकार आलाय फक्त सपाटे संघाला, आणि सपाटे संघाच्या संघनायकाने देखील सांगितलंय की जास्तीत जास्त टार्गेट उभारण्याचा आमचा प्रयत्न असेल. हुकेला चेंडूला, चेंडू येतोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 4 धावांसाठी चौकार. तर पहिले षटक देखील समाप्त झालं. पहिल्या षटकाखेरीस सपाटे संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 12 धावा. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात, म्हणजे सरासरी जी हवी होती ती या ठिकाणी पूर्ण केली सपाटे संघानं. चांगले षटक हाताळले जात आहे. चारी बाजूला मैदान आपल्याला पाहायला मिळते. कुठेही मैदानामध्ये तुटी आढळत नाहीत. धावसंख्या धावफलकावर 12. गोलंदाज जय भगत वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतोय. P2चा वापर. P2 मध्ये आपण 3 खेळाडू 30 गजच्या बाहेर पाहू शकता.
अतिशय चांगला असा चेंडू बॉटमॅनचा वापर केला, एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिड विकेटचा शतरक्षक धावून आला, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केले. 3 खेळाडू आपण 30 गजच्या बाहेर पाहू शकता. एक मिड विकेटला, एक मात्र लॉंग ऑनमध्ये आहे, एक दुसरा शतरक्षक लॉंग ऑफमध्ये तैनात केलाय. थर्डमॅन असेल, पॉईंट आहे, कव्हर शॉट कव्हर पॉईंटला एक खेळाडू तैनात केलाय सर्कलच्या आतमध्ये, आणि एक मात्र आपण खेळाडू पाहू शकता मिड ऑफला आहे. डीप लॉंगॉनला देखील शतरक्षक केलाय 30 गजच्या बाहेर. या चेंडूला दिशा दिली, हुक केलाय चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये 4 धावांसाठी. गुड शॉट सपाटे संघाच्या फलंदाज विघ्नेशच्या मार्फत. विघ्नेशनं देखील चांगला खेळाडू आहे सपाटे संघामध्ये, नेहमीच चांगल्या प्रकारे खेळपट्टीवर खेळत असतो. धावसंख्या धावफलकावर 18 धावा. या ठिकाणी दुसरं षटक मार्गस्थ असताना 18 धावा पाहायला मिळत आहेत, आणि व्यासपीठावर देखील आमचे मान्यवर उपस्थित आहेत. चांगलासा चेंडू खेळून काढलाय लॉंगॉन मध्ये. शतरक्षकाकडनं चूक होतोय, मिस फील्ड पाहायला मिळतोय. जर तुम्ही अशा चुका कराल तर नक्कीच धावा येतील, आणि धावा आल्या तर टार्गेट उभारलं जाईल. टार्गेट उभारलं जाईल ते आव्हान पेलवताना अवघड जाईल, आणि अशा प्रकारे जर शतरक्षण केली तर नक्कीच 60+ धावा पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावर 20. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली, जर विचार केला आतापर्यंत 8 धावा विघ्नेशने केल्यात. अतिशय चांगला असा चेंडू लॉंग ऑफ मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र एसटी रक्षकाला चेंडू गॅदर करता आला नाही. एका धावेची भर. धावसंख्या 21. पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा येताना दिसत आहेत, कारण पॉवर प्ले मध्ये जी 2 षटकं आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त धावा कशा येतील हाच विचार फलंदाजांच्या मनामध्ये असतोय. याच हेतूने सलामीला आलेले फलंदाज फलंदाजी करत असतात. या चेंडू प्रहार जरूर केलाय, चेंडू जातो सीमा रेषेबाहेर. षटकार महेश पाटील ऑन फायर या ठिकाणी पाहायला मिळतो. महेशकडनं षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 27. रिप्ले पाहू शकता आपण. गोलंदाजाने देखील वेगाने चेंडू फेकला होता, मात्र वेगाच्या अभावी हा चेंडू देखील वेगाने गेला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून गेलाय. एका धावेची भर. 55 वाईट घोषित केलाय. एका धावे बरोबर धावसंख्या धावफलकावर 28. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 12, मात्र आता मात्र कुठेतरी 16 धावांचं षटक आतापर्यंत फेकले गेले गोलंदाज जय मार्फत. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, लेग बायचा इशारा आला. एका धावेची भर. बाईचा इशारा गेला 55. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 17 धावा या ठिकाणी खर्च केले आहेत. 14.50 अशी धावगती उभारण्यामध्ये यशस्वी झाला आहे. आणि खरंच आजचा जर विचार केला तर आतापर्यंत तिसरा सामना म्हणजे जवळजवळ 11 वाजून 10 मिनिटं झालीत, आणि पहिल्या इनिंगचे तिसऱ्या सामन्यातील 2 षटकं देखील फेकले गेलेत. म्हणजे कुठेतरी कांचन पालकर जो वेल दिलाय त्या वेलेला महत्त्व दिलाय, आणि ज्यावेळी आपण खेळताना वेलेला महत्त्व देतो त्यावेळी आपल्याला षटकं जास्त खेळायला भेटत आहेत. याचं चित्र आपण सातत्याने पाहिलं. जर तुम्ही वेलेला महत्त्व दिला नाही तर तुम्हाला कधी 2 षटकं कधी 3 षटकं खेळायला भेटत आहेत. परंतु आपला खेळ दाखवायचा असेल तर आपल्याला जास्तीत जास्त षटकं खेळणं गरजेचं आहे. तर ज्यानं पहिलं षटक फेकलं होतं वैयक्तिक कोट्यातील पहिलं गौरव वारेकर, तोच गौरव पुन्हा आलाय. जी पाबंदी होती पॉवर प्लेची ती संपुष्टात आली. त्याच्यानंतर पुन्हा एकदा वापर गौरव वारेकरचा, ज्या गौरव वारेकरनं प्रथम षटक फेकत असताना 12 धावांचं योगदान दिलं होतं, त्याच गौरवचा वापर. अतिशय चांगला चेंडू, त्याला सन्मान दिलाय. पॉइंटला चेंडूला पकडलाय, तोपर्यंत एकच धाव आली.
एका धावेबरोबर धावसंख्या धावफलकावर 30 धावा. मी मगाशीच म्हटलं की संघ नायकाने सांगितलं की जास्तीत जास्त धावा म्हणजे टार्गेट उभारण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि तशा प्रकारे प्रयत्न करतायत. मात्र गोलंदाजाला यश लाभत नाही आतापर्यंत. या चेंडूला स्क्वेअर कट केलाय. चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर चौकार. विघ्नेश मात्र थांबायला तयार नाही, कारण विघ्नेशने आतापर्यंत जर विचार केला 2 चौकाराच्या मदतीने खेळपट्टीवर खेळतोय विघ्नेश. 14 धावांवर खेळतोय. अतिशय चांगली अशी रणनीती आहे विघ्नेश आणि फलंदाज महेश याची. आता मात्र सन्मान दिला बोटमॅनचा वापर केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षकाकडनं थोडीशी फंबल पाहायला मिळाली आणि फंबल झाल्यामुळे तिथे 2 धावा देखील पूर्ण केल्यात. या 2 वाटचाल करतोय सपार्डे संघ. मात्र वारेकर थोडासा मागणं होताना वाटचाल करतोय षटकामध्ये. हो, अतिशय चांगला असा चेंडू खेळलाय कार्पेट राय प्रमाणे. डीप लॉंगॉन मध्ये चेंडू गेला. लॉंग ऑफ मध्ये 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न असेल. 3 धावा पूर्ण केल्यात. 4थ्या धावेचा प्रयत्न असेल. 4 धावा होती केल्यात विघ्नेश आणि महेशनं. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या धावफलकावर 40 धावा. धावसंख्या धावफलकावर 40. निर्धाव चेंडू जातोय. चेंजअप पेस गोलंदाजी करतोय वारेकर. या चेंडूवर हुक करण्याचा प्रयत्न. टॉपेज लागला. यष्टीरक्षक स्वतः जज करतोय आणि फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावर 40. दोन फलंदाज या ठिकाणी बाद झाले सपार्डे संघाची. धावसंख्या धावफलकावर 40. 2 गडी बाद 40 धावा. आणि कुठेतरी फलंदाज बाद करायचाच होता आणि त्या हेतूनं गोलंदाजी करत असताना वारेकरनं मात्र गौरव वारेकरनं सफलता मिळवली. गरज होती, कारण ही जोडी फोडायचीच होती. कारण या जोडीनं चांगली पार्टनरशिप केली, चांगली धावगती उभारली आणि कुठेतरी डोकेदुखी ठरली होती युवा संघापुढे. मात्र गौरव वारेकरनं मात्र सफलता मिळवून ही डोकेदुखी दूर केली. मात्र उर्वरित 2 षटकं बाकी आहेत. 2 षटकामध्ये सपार्डे संघ किती धावांपर्यंत मजल मारू शकतो हे येणारी 2 षटकं सांगतील. कौशल भगत गोलंदाजीसाठी आलाय. आपलं 4थं षटक मार्गस्थ असताना मात्र एका बाजूला कुठेतरी सफलताच मिळवावे लागतील, तर कुठेतरी टार्गेट कमी होईल. कारण आम्हाला संघ नायकाने सांगितलं दिवस संघाच्या की कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल. मात्र या ठिकाणी जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असेल सपार्डे संघाच्या फलंदाजांचा. आता मात्र स्ट्राईकवर आहे सागर आहे खेळपट्टीवर. पहिल्या चेंडूनं सागरनं समाचार घेतला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी येणारा प्रत्येक फलंदाज सेट येऊन येतोय पॅव्हिलियन मधून आणि आल्या आल्या षटकार चौकारांची आतषबाजी. मगाशी आपण देखील पाहिला विघ्नेशने देखील चांगली फलंदाजी केली आणि त्याच्याच
फलंदाजीप्रमाणे फलंदाजी करतोय तो म्हणजे सागर. आणि पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्यात आणि कुठेतरी मी धावा कशा येतील हाच हेतू मनामध्ये बाळगून दोन्ही फलंदाजी करतायत. चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय सपाटे संघाच्या माध्यमातून. सागर, विघ्नेश, एका बाजूला महेशने देखील चांगली फलंदाजी केली. महेशने देखील एका षटकाराच्या मदतीने खेळपट्टीवर खेळतो अद्याप. या चेंडूला देखील हुक काढण्याचा प्रयत्न. शॉर्ट ऑफ फाईन लेगला चेंडू पकडलाय क्षेत्ररक्षकानं. एकच धाव आली. एका धावेबरोबर धावसंख्या धावफलकावर पाहू शकता आपण धावा. सत्तेचाळीस धावा. या चेंडूला देखील तशाच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न होता मात्र तसाच चेंडू तशाच क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेगला होता. त्याने चेंडूला पकडले तोपर्यंत एक धाव. एका धावेबरोबर धावसंख्या धावफलक 48. पोस्ट तुमच्या खूपच बाहेरून गेलाय. पंचांनी वाईट घोषित केलाय. एका धावेबरोबर धावसंख्या 49. चौथं षटक मार्गस्थ असताना धावा मात्र येणं गरजेचं आहे. मात्र याच मैदानावर गोलंदाजानं कमीत कमी धावा देणं गरजेचं आहे. कारण टार्गेट ज्यावेळी उभा राहतोय ते टार्गेट पूर्ण करताना नाकी न आले बऱ्याच संघांना आपण पाहिलं ते टार्गेट पूर्ण होतं आले नाही. या चेंडू प्रहार जरूर केलाय. चेंडू जातोय डीप लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये सीमा रेषे बाहेर 6 धावांसाठी. गुड शॉट. धावसंख्या 55. आणि जे हार्दिकनं सांगितलं होतं संघनायकानं की जास्तीत जास्त धावा उभारण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि त्या प्रयत्नानं मी म्हणेन कुठेतरी यश येतोय. कारण आतापर्यंत चौथं षटक मार्गस्थ असताना धावा धावफलकावर पाहायला मिळतात 55. आणि येणारा प्रत्येक फलंदाज मग सागर असेल, विघ्नेश असेल, महेश असेल चांगल्या प्रकारे फटकेबाजी करतायत. धावा कशा येतील हाच विचार मनामध्ये. हा देखील चेंडू उकारण्याचा प्रयत्न होता जमलं नाही. लेगबाजचा इशारा आला पंचांकडनं. एका धावेबरोबर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या अब तक 56 जास्त आहे आणि त्याचा त्रास देखील होत असेल. हुक केलाय चेंडूला. चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स. चौकार. या चौकाराच्या बरोबरीने षटक देखील समाप्त झालाय. धावफलकावर 67. टार्गेट मोठं टार्गेट उभारण्याचा प्रयत्न या ठिकाणी सपाटे संघाचा असेल मात्र एका बाजूला सफलता लाभत नाही. या चेंडू प्रहार जरूर केला हवेमध्ये. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये पॅव्हिलियन मध्ये सीमा रेषेच्या बाहेर 6 धावा. षटकार. सलग 2 चेंडू मध्ये 2 षटकार सागरनं दाखवलं. चेंडू द्यायचा आहे. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 73. आतापर्यंत 73 धावा. या चेंडू देखील प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. मिड विकेटचा खेळाडू धावून येतो चेंडूवर मात्र झेल करू शकला नाही. झेल जमिनीला दान झाला. तोपर्यंत 2 धावा आल्यात. 2 धावेबरोबर धावसंख्या धावफलकावर 75. अतिशय चांगला असा चेंडू क्लास
सौंदर्य दाखवलं या फलंदाजानं सागरनं. हा चौकार मारलाय. अतिशय चांगलं जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लेदर क्रिकेटवर जे ड्राईव्ह करतात तशा प्रकारे ड्राईव्ह पाहायला मिळाला. आणि 4 धावेबरोबर संघाची धावसंख्या धावफलकावर 79 आणि 4 षटकामध्ये यामध्ये हाय स्कोअर आपल्याला सापाडे संघाचा पाहायला मिळाला याच मैदानावर. आणि आपण पाहिली पहिल्या षटकामध्ये 12ची सरासरी, दुसऱ्या षटकामध्ये तरी एक फलंदाज म्हणजे निल्सन मडवी हा शून्यावर बाद झाला. अन्यथा आपल्याला जास्त धावा दिसल्या असत्या, परंतु हार्दिकनं सांगितलं की नाही अद्यापही फलंदाज बाकी आहेत आणि ते चित्र आम्हाला सागरनं दाखवलं. धावसंख्या 90 आणि 91 धावा उभाराव्या लागतील. या ठिकाणी दिवे संघाला जर सरासरी पाहिली 18.20 अशी धावगती उभारावी लागेल. तर या पुढचं समालोचन ऐकूया आमचे मित्र तुषार शिंदे. तर तत्पूर्वी या पुढचा जो सामना असेल त्या संघांना मी आमंत्रित करतो. दोन्ही संघाच्या संघनायकाने ताबडतोब यायचं आहे. फडकेपाडा संघाचे संघनायक आणि सागाव संघाचे संघनायक, चला आपण या लवकर. सागाव संघाचे संघनायक उपस्थित आहेत. फडकेपाड्याचे संघाचे संघनायकाला विनंती करतोय. फडकेपाडा विपक्ष तर या तुषार शिंदे. तर एक मोठं आव्हान उभं केलंय चौकारात षटकारांचा अक्षरशः पाऊस तुम्ही पडताना पाहिला. त्यावेळेस सापर्डे संघ फलंदाजी करत होता मैदानावरती. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळाली सापर्डे संघाच्या माध्यमातून. प्रत्येक खेळाडूने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली आणि या स्पर्धेमधील सर्वोच्च धावसंख्या नक्कीच नोंदवली आहे. 90 धावा, 91 धावांचं आव्हान इथे दिवा संघासमोर ठेवलं गेलंय. पहिला चेंडू अर्ध्या पिच वरती हा चेंडू होता. खांद्याचा अतिरिक्त वापर देखील केला गेलाय. शॉट ऑफ गुड लेंथ वरती चेंडूचा ठेवलंय आणि खांद्याचा अतिरिक्त वापर, अतिरिक्त वसळी चेंडूला मिळते. निर्धाव चेंडू सांगता होताना पाहायला मिळते. 91 धावांचं एक मोठं आव्हान आहे. परंतु मित्रांनो, कोई भी लक्ष्य मनुष्य की साहस से बड़ा नहीं, हरा वही है जो लढा नाही. यावेळेस चांगला फटका आहे. कट केलाय चेंडूला, बॅकफुटला गेलेत. पॉईंटच्या दिशेने चेंडूला खेळलाय. बॉल लाईक अ बुलेट. चेंडू ट्रॅव्हल होईल पॉईंट बाउंड्रीच्या दिशेने. चौकारासाठी 4 धावा. पहा तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकता कशा पद्धतीने त्याने फटका खेळलाय. बॅकफुट वरती त्यांचं वेट ट्रान्सफर झालं आणि तदनंतर मात्र फटक्याला खेळलाय. कटचा हा फटका नक्कीच पॉइंट बाउंड्रीच्या दिशेने चेंडू गेला होता. सीमापार 4 धावा धावफलकावरती. दुसरा चेंडू समोर दिशेने चेंडूला खेळलाय. डाऊन दी ग्राउंड, डाऊन दी विकेट देखील तुम्ही म्हणू शकता चेंडूला खेळलं होतं. दोनही फलंदाजांकडे एवढा वेळ की दुहेरी धाव तिथे पूर्ण करतील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचते. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. साठी हा चेंडू प्ले अँड मिस इथे पाहायला मिळते. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूचं पिचिंग होतं. 5व्या स्टंपवरती चेंडू पडल्यानंतर हलकासा कट होते बाहेर. तर फडकेपाडा संघाचा कॅप्टन टॉस साठी या. वाह वाह, व्हाट अ शॉट. अप्रतिम फटका इथे मात्र पाहायला मिळालाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं होतं. डीप एक्स्ट्रा
कव्हर सीमारेषच्या बाहेर चेंडू जातोय चौकारासाठी 4 धावांसाठी एक क्रिकेटच्या पुस्तकातील लाजवाब फटका इथे पाहायला मिळालाय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे जातोय. 4 धावा. 4 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 10 धावा धावफलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना सुरुवात चांगली पाहायला मिळते दीपराजच्या माध्यमातून. यावेळी समोर दिशेने चेंडूला खेळलंय. खेळाडू कुठलाही तैनात तिकडे नसणार आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स पुन्हा एकदा चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता बॅक टू बॅक बाउंड्रीज येताना पाहायला मिळत आहेत दीपराजच्या बॅट मधून. नक्कीच दीपराज अतिशय चांगली फलंदाजी करतोय. झुकेगा नाही साला असं मात्र म्हणावं लागेल दीपराजच्या बाबतीमध्ये. हा मात्र ट्रेंड झालाय. नक्कीच पुष्पराज हा साऊथ इंडियन फिल्म नक्कीच आहे आणि त्याचा मात्र ट्रेंड झाला. अल्लू अर्जुनने त्याच्यामध्ये भूमिका केली. आता त्या हिरोईनचं नाव मला आठवत नाही. रश्मिका मंदाना ना तिचं नाव आहे. तर त्यांनी मात्र त्या चित्रपटामध्ये नक्कीच भूमिका केली आहे. धावा झाल्या 14. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय आणि 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. येणारे 24 चेंडू आणि 77 धावांची अजून देखील आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये 14 बनवल्यात. आता मात्र 1.9.25 सरासरीने धावा इथे जमवणं आवश्यक आहे. सापर्डे संघाने एक सर्वोच्च धावसंख्या या स्पर्धेमधील नोंदवली आहे. जिंकण्यासाठी अजून देखील येणारे 24 चेंडू आणि 74 धावांची आवश्यकता 77 धावांची आवश्यकता असणार आहे. फडकेपाडा संघ हा शेवटचा पुकार असणार आहे. टॉस उडवण्यासाठी आपण यायचंय. सागाव संघाचा कर्णधार इथे दाखल झालाय. आपल्याला विनंती आहे फडकेपाडा संघ हा शेवटचा पुकार आहे. यानंतर आपल्यावरती दंडात्मक कारवाई करतील आयोजक याचं देखील भान आपण ठेवायचंय. तर टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय नवनाथ साळुंके सर यांना. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहूयात टॉस साठी. तर ड्रिंक्स ब्रेकच्या दरम्यान टॉस इथे केला जाईल. थोडस कार्यक्रमामध्ये बदल केला जातोय. यावेळेस मात्र चांगला फटका आहे परंतु खेळाडू तिकडे तैनात आहे आणि झेल इथे सुटलाय. झेल सुटतोय. नजर हटी दुर्घटना घटी. शेवटच्या क्षणाला नजर मात्र चेंडूवरून हटली आहे आणि सोपा झेल होता परंतु तो अवघड करून बसलाय. खेळाडू झेल सटकलाय. 1 धाव मिळेल. एका धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावा झाल्यात 15 धावा. अजूनही 23 चेंडू आणि 76 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय भरत आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय भरत. संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. हवेत चेंडू जातोय. खेळाडू तिथे तैनात आहे. चांगला झेल तिथे टिपला गेलाय. आणखी एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. ओके तर पहिला खेळाडू इथे बाद झालाय. अतिशय थोडीशी चांगली सुरुवात जरूर झाली होती परंतु तदनंतर इथे खेळाडू बाद होतोय. चांगली सुरुवात दीपराजने केली होती. एक टेम्पलेट सेट करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून झालाय परंतु खूप मोठी खेळी साकारणं इथं गरजेचं होतं. दीपराजला शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती थांबणं गरजेचं होतं. नवीन फलंदाज मैदानामध्ये जात आहेत. जगदीश भोईर मैदानामध्ये गेलेत आणि स्ट्राईक मिळते डावखुऱ्या दीपकला. यावेळी जगदीश भोईर आणि दीपक ही जोडी मैदानात गोलंदाजीसाठी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. हवेत चेंडू खेळलाय. खेळाडू तिकडे तैनात आहे. प्रयत्न मात्र प्रयत्नांचे पूर्ण 100 मार्क तुम्ही देऊ शकता. 2 धावा इथे मिळतील दीपक साठी. नो मॅन्स लँड झोन मध्ये चेंडू येऊन पडला होता. अर्थात ज्या ठिकाणी कुठलाही खेळाडू तैनात नाही अशा क्षेत्रामध्ये चेंडू येऊन पडला होता. याचा अर्थ 2 धावा इथे अतिशय आरामात पूर्ण केल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे भरत दीपक साठी. यावेळेस हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर चेंडूचं पिचिंग होतं. पडल्यानंतर चेंडू आणखी हलकासा कट होतोय. तो नॅचरल अँगल लेफ्ट हँडरला मिळतो आणि त्या अँगलचा इथे मात्र फटका बसलाय भरतला. पंचांनी काय केलंय व्हाईट बॉल घोषित केलाय. अवांतर धाव त्या माध्यमातून मिळेल आणि वाईटच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ असताना 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ द 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस.
आफ्टर कंप्लीशन ऑफ 1.3 बॉल 18 रन्स लॉस ऑफ द 1 विकेट. अपील केली गेली कॉट बिहाइंडची आणि अपील पंचांनी उचलून धरली. आणखी एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. दुसरा खेळाडू इथे बाद झालाय. दीपराज गेलाय आणि दीपक देखील बाद होतोय. नवीन फलंदाज जयेश पाटील मैदानामध्ये जात आहेत. पहा रिक्वायर्ड रन रेट तुम्ही सातत्याने वाढताना तुम्हाला पाहायला मिळू शकतं. जवळपास 19 पॉईंट समथिंग इथे धावा तुम्हाला जमवायच्या आता. 19.91 आणि 10.78चं करंट रन रेट आहे. हे डिफिकल्ट होत चाललंय टार्गेट. गली रिजन मध्ये चेंडू जातोय. बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या दरम्यान तुम्ही म्हणू शकता एकेरी धाव तिथे मिळेल आणि एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जातोय. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 19 रन्स लॉस ऑफ द 2 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस असताना 19 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे भरत. यावेळेस इलिव्हेशन तिथे कसं मिळणार नाही. हवेमध्ये चेंडू जातोय परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये ज्या ठिकाणी कुठलाही खेळाडू तैनात नव्हता अशा क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन पडतोय आणि येणाऱ्या धावा इथे असतील त्या दोन धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 21 धावा धावफलकावरती. 21 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 21 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि पहिल्या 2 षटकांमध्ये धावांचा जर तुम्ही विचार केला तर केवळ 21 धावा 10.50च्या सरासरीने धावफलकावरती आहेत आणि रिक्वायर्ड रन रेट आहे ते मात्र 23.33. प्रत्येक षटकाच्या समाप्ती अखेरीस हे रिक्वायर्ड रन रेट आहे ते मात्र वाढत जाते आणि हे रिक्वायर्ड रन रेट जर फलंदाजी करणारी टीम कमी करू शकली नाही तर पराभव निश्चित आहे. क्रिकेटच्या या खेळामध्ये कॅल्क्युलेटेड रिस्क तुम्हाला घ्यावी लागते आणि त्यानुसार फलंदाजी देखील करावी लागते. एका भागीदारीची देखील आवश्यकता आहे परंतु मोठे फटके देखील येणं गरजेचं आहे कारण 91 धावा तुम्ही नक्कीच मोठं आव्हान असणार आहे. आणि ज्या पद्धतीने खेळी साकारली होती सापर्डे संघाने कौतुक करावं लागेल. अतिशय अप्रतिम फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अनेक धावांचा डोंगर उभा करून ठेवलाय दिवा संघासमोर. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालेत. सागर लो फुटा चेंडू होता. ड्रिप करत होता फलंदाज दिशेने. चेंडूला खेळले लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू जातोय. 2 धावा इथे मिळतील आणि 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे येईल. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 23 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ झालंय. 23 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 91 धावा मनवायच्यात. खूप मोठी घोडदौड. दिल्ली अभी काफी दूर. राईट आर्म ओव्हर द विकेट. लेंथ बॉल होता. लेंथ बॉलला मात्र चांगला फटका खेळलाय. चेंडूला केलाय हवाई फायर आणि चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. कडक फटका इथे मात्र खेळला गेला. लेंथ बॉल होता आणि चूक केली नाही फलंदाजाने. 10 नंबरच्या जर्सी मध्ये खेळाडू नक्कीच होता. जयेश पाटील ब्रँडेड फटका. चेंडू सीमारेषे पार. षटकार 6 धावा. पुन्हा एकदा त्याच दिवशी चेंडू खेळलाय. इथे धावबतची संधी क्रिएट झाली आहे. दोनही खेळाडू एकाच एंडला. बेल्स उडवल्या गेल्यात याचा अर्थ खेळाडू इथे धावबाद होईल. तर मित्रांनो आणखी एक नियम तुम्हाला सांगून जातो. हा नियम सर्वांना माहिती आहे परंतु बरेचसे खेळाडू काय करतात धावबाद करताना बेल्स बॉलने पाडतात परंतु हातामध्ये घेतात. दॅट इज नॉट आउट ऑलवेज. लक्षात ठेवा बेल्स ही ग्राउंड झाली पाहिजे. आपण बेल्स ज्या वेळेस उडवतो स्टंपवरून त्या वेळेस ते बेल्स ग्राउंड होणं गरजेचं असतं. हा देखील क्रिकेटचा एक नियम आहे. अनेक छोटे छोटे नियम असतात. जर एखाद्या खेळाडूने शॉट खेळला आणि तो एखादा फिल्डर जर बाउंड्री नजीक आहे त्याचा जर पाय बाउंड्रीला लागला बॉल हातामध्ये घेण्याच्या अगोदर तर
जर बॉल टप्प्यावरती आला असेल तर तो चौकार आहे आणि बॉल जर डायरेक्ट येत असेल तर तो षटकार आहे. हा देखील नियम असतो क्रिकेटचा. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही कॉन्टॅक्ट होणार नाहीये. अतिशय चांगला चेंडू इथे पाहायला मिळतोय. फ्लाइटेड डिलिव्हरीज फ्रॉम द बॉलर. नक्कीच रिस्टचा वापर त्याने केला होता हा चेंडू टाकण्यासाठी, हाताळण्यासाठी. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. यावेळेस शफल जरूर झाले होते परंतु बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही कॉन्टॅक्ट होणार नाहीये. अगेन डॉट डिलिव्हरीज फ्रॉम द बॉलर. अतिशय चांगलं षटक इथे हाताळतायत गोलंदाज. यावेळी चांगला फटका आहे. अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळले. लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू जाईल. दोन्ही खेळाडूंकडे एवढा वेळ की एक रन अतिशय आरामात इथे घेतली जाईल. सन्मेश आणि जयेश ही जोडी आता मैदानात आपण पाहतोय. तर धावफलकाचा जर तुम्ही विचार केला 3 षटकांचा खेळ मित्रांनी ते संपतोय. 31 धावा धावफलकावरती तुम्ही पाहू शकता. अजूनही 12 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता. म्हणजेच तुम्हाला प्रत्येक षटकागणिक धावा इथे बनवायच्या. 30 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. पहिल्या 3 षटकांमध्ये 31 बनवल्या गेल्यात आणि अंतिम येणारी जी 2 षटकं आहेत त्याच्यामध्ये धावांचा पाऊस तुम्हाला पाडावा लागेल. अर्थात 12 चेंडूमध्ये 60 धावांची आवश्यकता. खूप मोठं आव्हान आहे दिवा संघासमोर. आतापर्यंत प्रत्येक जो संघ आहे चेस करणं खूप डिफिकल्ट राहिलं. ही तिसरी मॅच आहे मला वाटतं सर. एकही मॅच मध्ये चेस आतापर्यंत झालं नाहीये. चेस साठी एकाही टीमला आतापर्यंत बेस मिळाला नाही या स्पर्धेमध्ये. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी जो संघ करतोय किंवा हरल्यानंतर जो संघ फलंदाजी करतोय तोच संघ आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये विजयी जरूर ठरलाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालेत. हर्षल मडवी गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. पहिला चेंडू टाकलाय हर्षलने. विकेट किपर कडून चूक होते आणि चुकीला या क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही माफी मिळणार नाहीये. 1 धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे जाईल. पुन्हा एकदा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. दिशा चुकली आहे आणि पंचांनी मात्र इथे आपला निर्णय कळवला. वाईट बॉल. वाईटच्या माध्यमातून मिळणारी एकेरी धाव. क्रिकेट परिषद नियम क्रमांक 25 त्यांनी वापरलाय. इथे मात्र मिस झालाय बॉल. विकेट किपर कडून मिस होतोय. एक धाव बाईकच्या माध्यमातून इथे येईल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचते ते 34 धावा धावफलकावरती. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. चांगला फटका खेळला. डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. 1 बाउन्स खेळाडू चेंडूवरती येतील. तोपर्यंत घेतली जाणारी एकेरी धाव आणि एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचते ते 35 धावा धावफलकावरती पाहताय तुम्ही 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर याच्या पुढचा सामना होईल फडकेपाडा विपक्ष सागाव. दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत. मी आदरणीय सुरेश म्हात्रे साहेबांना विनंती करतो आपण या सामन्याचं नाणेफेकी करावं. सुरेश म्हात्रे साहेब या सामन्याचं नाणेफेकी करतील. चला फडकेपाडा संघ पहिल्या फेरीतील आजच्या दिवसातील 4था सामना असेल. फडकेपाडा विपक्ष सागाव. नाणेफेकी करतील सुरेश म्हात्रे साहेब. तर या सामन्यामध्ये नाणेफेकी जिंकली सागाव संघाने. काय निर्णय असेल आपला? गोलंदाजी. तर जास्त प्रश्न विचारत नाही. या स्पर्धेविषयी काय म्हणशील? स्पर्धा खूप चांगली आहे.
आयोजन कसं वाटलं? आयोजन पण खूप सुंदर आहे. धन्यवाद. तर फडके संघ सागाव संघ नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारली. तुम्हाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे, कारण बरेच संघ फलंदाजी करतानाच सामने जिंकतायत. तर तू नाणेफेकी जिंकल्यानंतर काय निर्णय घेतला असता? आम्ही पण बॉलिंग बाजीच घेतली होती. फलंदाजी. तर आता फलंदाजी वाटायला आले, किती धावांचं टार्गेट उभारण्याचा तुमचा मानस असेल? 50 ते 60. 50 ते 60. तर आयोजन सर्वकडे चांगलेच होतात, प्रत्येक आयोजन चांगल्या प्रकारे असतो. पण ह्या आयोजनामध्ये काहीतरी आगळं वेगळं आहे. म्हणजे आयोजनाविषयी काय म्हणशील? आयोजन तर खूपच छान आहे. जेव्हा इथे आम्हाला संधी गेली खेळल्याबद्दल विशाल दाच्याबद्दल त्याच्याबद्दल धन्यवाद बोलतो. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. ऑर्डर टू शार. तर 6व्या सामन्याच्या दिशेने अंतिम षटकामध्ये सामना गेलाय. वा, फटका चांगला आहे, परंतु खेळाडू तिथे तैनात आहे आणि कुठलीही चूक सिक्स दिलाय. अतिशय प्रामाणिकपणा इथे दाखवतोय खेळाडू. षटकार त्याने स्वतःहून सांगितलंय, कारण लाईनला टच झाला होता. मला वाटतं तुम्ही नक्कीच रिप्ले मध्ये पाहू शकता. लाईन वरती खेळाडू होता आणि त्याने ते पाहिलं होतं आणि प्रामाणिकपणे सांगितलंय. खेळ भावण्यासाठी नक्कीच 100 मार्क त्या खेळाडूला असतील. 2 धावा इथे दरम्यान घेतल्या गेल्या. लेग बाईच्या माध्यमातून पंच कळवतात. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे येतात. धावफलक जाऊन पोहोचते ते 46 धावा 46 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि अजून देखील 45 धावांची आवश्यकता. 46 बनवल्या गेल्या 4.3 षटकांमध्ये आणि 3 चेंडूंमध्ये 45 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. आता मात्र हे आव्हान अशक्यप्राय आहे. मोठा फटका दरम्यान खेळला गेलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडूला खेळलाय. चेंडूला केलाय हवाई फायर. चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. शेवटचे 2 चेंडू 39 धावांची अजून देखील आवश्यकता. दिवा संघाला 58.50 ची सरासरी आता मात्र इथे राखावी लागेल. किंग्स ट्रॉफी 2022 आपण पाहतोय. पॉइंटच्या दिशेने चेंडूला खेळ. चांगला फटका सजवलाय. डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमारेषच्या पलीकडे 4 धावांकरिता. बॅक टू बॅक बाउंड्री येताना पाहायला मिळते. 1 षटकार आणि 1 चौकार. तर दोनही संघ सहागाव आणि फटकेपाडा दोनही संघ इथे उपस्थित राहायचंय. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. चेंडूला मात्र खेळलंय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय सीमा पार. 4 धावा धावफलकावरती. सागाव संघ मैदानाचा ताबा घ्यायचा. लवकर क्षेत्ररक्षण लावा. पंच मैदानामध्ये तयार आहेत. आपली प्रतीक्षा करतायत. वेळ आपल्याकडे खूप महत्वाचा आहे आणि वेळ कमी आहे. वेळेचं महत्व द्यायचं. सकाळी सर्व संघ लेट झाले होते. सागाव संघ 1 मिनिटाच्या